मंडळी, मुंबईतील पायधुनी परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेली ती कलिंगड प्रकरणाची घटना तुम्हाला आठवत असेलच. बिर्याणीनंतर कलिंगड खाल्लं आणि काही तासांतच एका कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला. सुरुवातीला सगळ्यांनी याला साधं फूड पॉइझनिंग मानलं, पण आता या प्रकरणात जे नवे अपडेट समोर आलेत त्यांनी सगळं चित्र बदलून टाकलंय. फॉरेन्सिक चाचणीत मृतांच्या अवयवांचा रंग हिरवट झाल्याचं समोर आलंय. इतकंच नाही तर शरीरात मॉर्फिन सारखा घटकही आढळल्याची माहिती पुढे आली आहे. म्हणूनच नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे? घडलेल्या घटनेमागं खरंच कलिंगड कारण होतं का, की यामागे काहीतरी वेगळंच आहे? मृतांचे अवयव हिरवट का झाले आणि तपास यंत्रणांना आतापर्यंत काय सापडले? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, पायधुनीतलं ते कलिंगड प्रकरण. काही दिवसांपूर्वी त्याबाबत बातमी समोर आली तेव्हा सगळ्यांना वाटलं बिर्याणीनंतर कलिंगड खाल्लं आणि अन्नविषबाधेमुळे एका कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला. गोष्ट इथे संपेल असं वाटत होतं, पण जसजसे दिवस गेले तसतसे या प्रकरणात एका मागोमाग एक अपडेट समोर येऊ लागले. आणि आता ही गोष्ट तितकी साधी राहिलेली नाही. फॉरेन्सिक तपासात मृतांच्या अवयवांचा रंग हिरवट झाल्याचं समोर आलं आणि त्यातच कुटुंब प्रमुख अब्दुल्ला यांच्या शरीरात मॉर्फिन आढळल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की हा प्रकार खरंच अन्नविषबाधेचा आहे का, की यामागे अजून काहीतरी वेगळंच घडतंय? मंडळी, 25 एप्रिल 2026 ची रात्र. पायधुनी परिसरातील डोकाडी या कुटुंबाच्या घरातील नेहमीसारखं वातावरण होतं. नातेवाईक आले होते, बिर्याणीचा बेत होता, सगळे मिळून जेवत होते, गप्पा चालू होत्या. साधारण 10:30च्या सुमारास सगळ्यांनी एकत्र जेवण केलं आणि नातेवाईक आपापल्या घरी परतले. त्यावेळी कोणालाही कोणताही त्रास नव्हता. पण त्यानंतर रात्री उशिरा साधारण 1 ते 1:30च्या सुमारास घरात असलेल्या चौघांनी म्हणजेच अब्दुल्ला डोकाडिया यांची पत्नी नसरीन तसंच मुली आयेशा आणि जैनब यांनी घरात ठेवलेलं कलिंगड खाल्लं. इथपर्यंत सगळं अगदी सोयीस्कर सुरू होतं, पण काही तासांतच सगळं उलटलं. 26 एप्रिलच्या पहाटे साधारण 5 वाजण्याच्या सुमारास चौघांनाही अचानक उलट्या, चक्कर आणि तीव्र पोटदुखी सुरू झाली. लक्षणं इतकी गंभीर होती की घरात एकदम गोंधळ उडाला. त्यांची प्रकृती झपाट्याने खालावत होती. शेजाऱ्यांनी तातडीने मदत केली आणि त्यांना लगेचच रुग्णालयात हलवण्यात आलं. पण रुग्णालयात पोहोचल्यावर परिस्थिती हाताबाहेर गेली. सर्वात आधी लहान मुलगी जैनब हिला मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर काही तासांत मोठी मुलगी आयेशाही गेली आणि मग काही वेळातच आई, वडील नसरीन आणि अब्दुल्ला यांचाही मृत्यू झाला. काही तासांच्या आत 4ही जण गेले आणि एक संपूर्ण कुटुंब संपलं. या घटनेनंतर सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली. हे नेमकं झालं तरी कसं काय? सुरुवातीला अंदाज सरळ होता, अन्नातून झालेली विषबाधा. कारण त्या रात्री बिर्याणी सगळ्यांनी खाल्ली होती, पण ज्यांनी नंतर कलिंगड खाल्लं त्यांनाच त्रास झाला. त्यामुळे संशय थेट कलिंगडावर गेला. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आणि तपास सुरू केला. पण काही दिवसांनी जे समोर आलं त्यानं सगळं चित्र बदलायला सुरुवात केली. पोस्टमॉर्टम नंतर करण्यात आलेल्या प्राथमिक फॉरेन्सिक चाचणीत मृतांच्या शरीरातील महत्त्वाचे अवयव मेंदू, हृदय आणि आतडी यांचा रंग हिरवट झाल्याचं आढळलं. डॉक्टरांच्या मते साध्या अन्नविषबाधेमध्ये असा बदल सहसा दिसत नाही. एकाच वेळी अनेक अवयवांचा रंग बदलणं म्हणजे शरीरात एखादा तीव्र विषारी घटक पसरल्याची शक्यता असते. म्हणजेच हा प्रकार फक्त साध्या फूड पॉइझनिंग पुरता मर्यादित नसू शकतो, असा पहिला स्पष्ट संकेत इथून मिळाला. त्याच दरम्यान आणखी एक महत्त्वाचा खुलासा समोर आला. कुटुंब प्रमुख अब्दुल्ला डोकाडिया याच्या शरीरात मॉर्फिन आढळलं. मॉर्फिन हे अत्यंत शक्तिशाली वेदनाशामक औषध आहे, जे साधारणपणे गंभीर वेदनांसाठी किंवा शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली दिलं जातं. त्यामुळे त्यांच्या शरीरात हे औषध कसं आलं हा प्रश्न तपासासाठी खूप महत्त्वाचा ठरला. कारण जर हा प्रकार फक्त अन्नातून झालेल्या विषबाधेचा असेल तर मॉर्फिनचा संबंध इथे कसा येतो? 2 गोष्टी म्हणजेच अवयवांचा हिरवट रंग आणि मॉर्फिनची उपस्थिती यामुळे तपासाची दिशा पूर्ण बदलली. सुरुवातीला जिथे सगळं लक्ष अन्नावर होतं तिथे आता विषारी रसायन, औषधं किंवा इतर कोणत्याही बाह्य घटकाची शक्यता तपासली जाऊ लागली. दरम्यान अन्न आणि औषध प्रशासनाने या प्रकरणात स्वतंत्र तपास सुरू केला. अधिकाऱ्यांनी कुटुंबाच्या घरातून 11 नमुने जप्त केले. यात बिर्याणी, कलिंगड, माठातील आणि फ्रीजमधील पाणी, कच्चा आणि शिजलेला भात, कच्चा आणि शिजलेलं चिकन, खजूर आणि मसाले यांचा समावेश आहे. हे सर्व नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांमधून कोणता घटक बिघडलेला होता किंवा त्यात काही विषारी पदार्थ मिसळलेले होते का याचा शोध घेतला जातोय.
पोलिसांनीही तपासाची व्याप्ती वाढवली आहे. मृतांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यातील कॉल रेकॉर्ड्स आणि मेसेजेस तपासले जात आहेत. कोणतेही संशयास्पद संपर्क होते का याची चौकशी सुरू आहे. याशिवाय अब्दुल्ला डोकाडिया याच्या व्यावसायिक व्यवहारांची आणि बँक व्यवहारांची तपासणी केली जाते. कारण जर या प्रकरणामागे काही वेगळं कारण असेल तर याचा धागा इथून सापडू शकतो. आता या सगळ्या प्रकरणात स्पष्टपणे दोन बाजू दिसत आहेत. एक बाजू सांगते कलिंगड खाल्ल्यानंतर विषबाधा झाली आणि मृत्यू झाला, पण दुसरी बाजू जी फॉरेन्सिक तपासातून समोर येते ती सांगते हा प्रकार साधा नाही. अवयवांचा रंग बदलणं आणि मॉर्फिन आढळणं या दोन्ही गोष्टी साध्या फूड पॉयझनिंग मध्ये बसत नाहीत. सध्या या प्रकरणात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंतिम न्यायवैद्यक अहवाल. कारण आतापर्यंत जे काही समोर आलंय ते प्राथमिक निरीक्षण आहेत. अंतिम रिपोर्ट आल्यानंतरच नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. हा प्रकार खरंच अन्नातून झालेल्या विषबाधेचा होता की एखाद्या विषारी घटकामुळे इतर कोणत्याही कारणामुळे घडला. पण मंडळी, डोकाडिया कुटुंबाची ही घटना सुरुवातीला जितकी सरळ वाटली तितकी ती आता राहिलेली नाही. प्रत्येक नवीन अपडेट या प्रकरणात नवे प्रश्न निर्माण करताय. मॉर्फिन शरीरात कसं आलं, अवयवांचा रंग का बदलला, या सगळ्या गोष्टींची उत्तरं अजून मिळालेली नाहीत. अंतिम अहवाल आल्यानंतरच या सगळ्यांच्या प्रश्नावर पडदा पडेल. पण तोपर्यंत हे प्रकरण संशय, तपास आणि अनेक अनुत्तरित प्रश्नांमध्ये अडकलेलं आहे. आणि म्हणूनच सगळ्यांची नजर आता या प्रकरणाकडे लागलेली आहे. म्हणूनच घडलेल्या या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.